नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. उपस्थित सर्वांनाच मनपूर्वक नमस्कार. मित्रहो, खऱ्या अर्थाने आपला इतिहास हा केवळ सत्ता संघर्षाचा नसून तर या सत्ता संघर्षामध्ये चालू असणाऱ्या घडामोडींना खऱ्या अर्थाने खरेपणाने सर्वांसमोर मांडणाऱ्या पत्रकारितेचा, इकडच्या प्रसार माध्यमांचा असणार आहे. कारण मग हीच प्रसार माध्यम तुमच्या माझ्यापर्यंत या सत्तेतील या सत्ताधाऱ्यांची दिसणारी जी खरी खोटी आणि खरी बाजू आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि मग हीच प्रसार माध्यम तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचत असताना कित्येक अडचणींना या ठिकाणी सामोरे जात असतात. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी संसदेमध्ये तो त्या कोपऱ्यामध्ये बसणारा जो टेबल आहे तो खऱ्या अर्थाने या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असे संबोधत असताना संसदेतली माणसं आपल्याला पाहायला मिळतात ना. आणि संसदेतीलच ते पदाधिकारी सांगतात की मला जर खऱ्या अर्थाने जर कोणाची भीती वाटत असेल तर या सामान्य माणसातून उठणाऱ्या आणि आमच्यापर्यंत पोहोचून त्या सामान्यपर्यंत या माहितीपर्यंत पोहोचवणाऱ्या त्या प्रत्येक प्रसार माध्यमात कार्यरत असणाऱ्या त्या माणसाची वाटते. त्यावेळी खऱ्या अर्थानं समकालीन प्रसार माध्यम या लोकशाहीसाठी पूरक आहेत याच विषयाची बाजू मांडण्यासाठी आपणासमोर उभा आहे. नमस्कार, मी सांकेतिक कोड क्रमांक 1 आपणासमोर विषय मांडतोय. समकालीन प्रसार माध्यम ही लोकशाहीसाठी पूरक आहेत. याच विषयावरती वक्तव्य करत असताना प्रसार माध्यम हे थोडक्यात तुम्ही आम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण प्रसार माध्यमातील खऱ्या अर्थाने कागदापासून त्यानंतर टेलिव्हिजन पासून ते आता खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या हातात असणाऱ्या मोबाईल पर्यंत अर्थात सोशल मीडिया पर्यंत केलेला हा प्रवास आहे ना. या प्रवासामध्ये खऱ्या अर्थाने या प्रसार माध्यमांवरती वारंवार टीका करण्यात आली. ही प्रसार माध्यम विकली गेली, त्या प्रसार माध्यमांना विकत घेतलं गेलं. ही प्रसार माध्यम आता फक्त सत्तेची पूजा करत आहेत. परंतु प्रत्येक वेळी या टीका करत असताना आता जर आपण पाहिलं ना तर सत्तेत असणारी माणसं ही खऱ्या अर्थाने या प्रसार माध्यमांना चांगलंच म्हणतात आणि सत्तेच्या बाहेर गेलेली माणसं ही याच प्रसार माध्यमांना नावं ठेवत असतात. आणि हीच गणित ज्यावेळी ते सत्तेत नसणारी लोक ज्यावेळी सत्तेत होती ना तेव्हा तशीच पाहायला मिळाली होती. त्यामुळे हे विधान हे जे आरोप करण्यात आलेले आहेत ना ते खऱ्या अर्थाने सत्ताधाऱ्यांनी आणि सत्तेत नसणाऱ्या राजकारण्यांकडून राजकीय दृष्ट्या केलेले गेलेले आरोप मला या ठिकाणी मांडावेसे वाटतात. कारण वारंवार तोच प्रसार माध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींवरती ज्यावेळी जीवे मारण्याच्या धमक्या या ठिकाणी देण्यात येत असतील किंवा मग प्रसार माध्यम या ठिकाणी या लोकशाहीसाठी पूरक नसतील अशा प्रकारचे विधान करत येत असतील ना त्यावेळी मला याच कोकणामध्ये शशिकांत वारिशे सारखा पत्रकार मला सांगावासा वाटतो जो खऱ्या अर्थाने या कोकणामध्ये येणाऱ्या इकडच्या सत्ताधाऱ्यांकडून येणाऱ्या ऑइल रिफायनरीजला विरोध करतो. त्याच्यावरून पत्रकारांमध्ये विविध प्रकारचे लेख लिहितो. आणि ज्यावेळी या सरकारकडून इकडच्या न्याय व्यवस्थेकडून त्याच ऑइल रिफायनरीवरती बंदी आणण्याचं काम केलं जातं ना आणि मग त्याच शशिकांत वारिशेला दिवसा ढवळ्या गाडीने तुडवून मारलं जातं ना त्यावेळी मला असं खरं म्हणावं असं वाटतं खऱ्या अर्थाने या लोकशाहीसाठी ही आजची प्रसार माध्यमं पूरकच आहेत. कारण जर पूरक नसती तर शशिकांत वारिशे आज तुमच्या माझ्यामध्ये बसलेले पाहायला मिळाले असते. त्यांच्यावरती तो जीवघेणा प्राणघातक हल्ला झालाच नसता. कारण आजही या प्रसार माध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्ती आजही या प्रसार माध्यम या सत्तेच्या विरोधात जाण्याचं कार्य करत असतात आणि या सत्तेच्या विरोधात जात असताना खऱ्या अर्थाने प्राणाची बाजी लावत असतात. मग याही पलीकडे जाऊ ज्यावेळी बिहारमध्ये असणारा तुमच्या माझ्यासारखा तरुण आपल्या युट्यूब चॅनलवरती तिकडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये असणारे चालू घाणेरडं कृत्य, तिकडच्या सरकारी हॉस्पिटलच्या प्रांगणात असणाऱ्या बियरच्या बॉटल्स आणि या प्रकारचे ज्यावेळी संशोधन करतो आणि त्या व्हिडिओ ज्यावेळी पब्लिकली सगळ्यांना दाखवतो ना त्यावेळी त्याच पत्रकाराचा मृत्यू होतो आणि त्याचा देह हा 2 दिवसानंतर त्याच्या नदीच्या पात्रामध्ये पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने या खेळची प्रसार माध्यम आजही तितक्याच पद्धतीने चांगलं काम करतायत, आपली भूमिका या ठिकाणी बजावतायत. परंतु ही भूमिका बजावत असताना तुमच्या माझ्यासारखी सामान्य नागरिक इकडचा न्याय व्यवस्था इकडची संरक्षणा त्यांना साथ देत नाही हे प्रथमतः आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग याही पलीकडे विचार करत असताना ही प्रसार माध्यम आताच्या घडीला कोणती कार्य करत आहेत. मग लोकमान्य टिळकांनी केलेल्या केसरीच्या सुरुवातीपासून अगदी इंग्रजांना या ठिकाणी विविध प्रकारचे धडे शिकवलेच. परंतु सध्याच्या घडीला अगदी मोदी सरकारने केलेल्या चुकीपासून त्या अगदी राहुल गांधीच्या चुकीच्या वक्तव्यापर्यंत प्रत्येकावरती टीका करण्याचं काम जर कोण करत असेल ना तर ती इकडचीच ही प्रसार माध्यम आहे. मग ज्या घडीला याच्या पलीकडे याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर राजकारणामध्ये सर्रास कोणाचाही बळी दिला जायचा आणि ती बातमी तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचायचीच नाही. परंतु बीडमध्ये ज्यावेळी सरपंचाला ठेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता ना त्यावेळी हीच प्रसार माध्यम होती
जी त्या तिकडच्या राजकारण्यांच्या विरोधात उभी राहिली होती आणि तिकडच्या पालकमंत्र्यांचा या ठिकाणी राजीनामा घेण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर राहिली होती. खऱ्या अर्थाने हीच प्रसार माध्यम ही तुमचा माझा आवाज खऱ्या अर्थाने सत्तेपर्यंत नव्हे तर न्यायपालिकेपर्यंत पोहोचवण्याचं काम आजच्या घडीला सुद्धा करत आहे. मग या प्रसार माध्यमांचं रूप आपल्याला काळानुसार वेळानुसार प्रत्येक वेळी बदललेलं पाहायला मिळतं. म्हणजे सुरुवातीला अगदीच या ठिकाणी वृत्तपत्रांच्या माध्यमातून ही प्रसार माध्यमं कार्यरत राहिलेली पाहायला मिळाली, त्यानंतर रेडिओ, त्यानंतर टेलिव्हिजन आणि आता तुमच्या माझ्या हातात असणाऱ्या मोबाईल सोशल मीडियापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. खऱ्या अर्थाने प्रसार माध्यमांची व्याख्या आपण या ठिकाणी समजून घेण्यासाठी कुठेतरी असक्षम ठरलो आहोत. कारण हीच प्रसार माध्यमं आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतात, पण माहिती पोहोचवणारी प्रत्येक गोष्ट ही प्रसार माध्यमच नसते. कारण मग माझ्यासारख्या एखाद्या सामान्य व्यक्तीने तुमच्यापर्यंत पोहोचवलेला मेसेज हा खराच आहे की नाही हे समजून घेण्याचा कार्य प्रथम जर कोणाचं असेल तर ते तुमचं माझं आहे. मग प्रसार माध्यम आणि त्यातही अधिकृत प्रसार माध्यम हे जाणून घेत असताना या प्रसार माध्यमांवरती विचार करणं अत्यंत गरजेचं वाटतं. कारण मग एखाद्या न्यूजवरती एखाद्या पत्रकारांनी निर्भीडपणे जर त्याचा या ठिकाणी भूमिका मांडली, एखादा सत्ताधाऱ्याच्या विरोधात या ठिकाणी प्रश्न उचलले, तर प्रथमतः सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमची माझी जबाबदारी काय असेल तर त्या पत्रकाराला कुठेतरी संरक्षण दिलं. आणि मग हे संरक्षण देण्यासाठी जर आपण असक्षम बनत असू तर त्यावेळी मात्र आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारच्या टीका आपण करताना या ठिकाणी प्रथमतः स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे की मी त्या प्रसार माध्यमांच्या मागे त्या गंभीरपणे उभा राहतोय का, आणि जर नसेल तर त्या स्वतःला प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रसार माध्यमांना तुम्ही आम्ही या ठिकाणी प्रथमतः समजून घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी स्वतःची काहीतरी मागणी असते आणि मग याच प्रसार माध्यमांची मागणी काय असेल तर खऱ्या गोष्टी तुमच्या आमच्या माणसांनी पाहिल्या पाहिजे. कारण मग आजही टेलिव्हिजनवरती चांगल्या बातमीला नव्हे तर त्या बिग बॉसला टीआरपी मिळत असेल ना, तर एक सामान्य नागरिक म्हणून आपण पहिल्यांदा कुठेतरी चुकीचे ठरतोय. आणि त्यामुळे सामान्य नागरिक म्हणून आपली विचारधारा या ठिकाणी प्रथमतः बदलणं गरजेचं आहे. त्यावेळी संविधानिक दृष्ट्या आपण त्या प्रसार माध्यमांना प्रश्न जरूर विचारू शकतो, परंतु हे प्रश्न विचारण्या अगोदर या प्रसार माध्यमांची गरज, या प्रसार माध्यमांची भूमिका आणि प्रसार माध्यम कोणत्या पद्धतीने कार्य करतायत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रसार माध्यमांना या संविधानाच्या माध्यमातून ज्यावेळी अधिकार दिले ना, त्यावेळी त्यांना सुद्धा माहिती होतं की प्रसार माध्यमच खऱ्या अर्थाने या लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम करतील. माझ्या मुद्द्यावरती ठाम राहत आपल्या सगळ्यांचा निरोप देतो. मित्रांनो, विविध राज्य क्रांत्यांपासून ते औद्योगिक क्रांतीपर्यंत, तार पत्र टपाल पासून ते SMS ईमेल जीमेल पर्यंत इतकंच नव्हे तर विज्ञानाच्या 3R पासून तंत्रज्ञानाच्या बायो, नॅनो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या 3T पर्यंतचा प्रवास आपण या लोकशाहीच्या माध्यमातून केला. परंतु या लोकशाहीला वाचवणारा चौथा स्तंभ म्हणून आपण या प्रसार माध्यमांकडे पाहायला लागलो. जर हा चौथा स्तंभ कोसळला तर कुठंतरी कोलमडेल हा लोकशाहीचा डोलारा. म्हणून वाटतं की या भारतीय लोकशाहीसाठी ही प्रसार माध्यम किती प्रमाणात कामं करत आहेत, अगदी त्यावरच बोलण्यासाठी आणि प्रस्तावाच्या विरुद्ध परंतु वास्तवाच्या खऱ्या बाजूने बोलण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. नमस्कार. स्पर्धक सांकेतांक 2 विषय प्रस्तुत करतोय. समकालीन भारतीय प्रसार माध्यम भारतीय लोकशाहीसाठी संवर्धनासाठी पूरक कार्य करत नाही. मित्रांनो, लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य असं अब्राहम लिंकन म्हणायचे. मग यामध्ये या लोकशाहीमध्ये इथं राजा मताच्या पेटीतून जन्म घेतो, मग त्या राजापर्यंत योग्य गोष्टी पोहोचवणं गरजेचं आहे. कारण या देशाचे अंतिम निर्णय या देशातला मतदार घेत असतो. जेव्हा आपण या राजाचं या प्रारूपाचं उदाहरण समजून घेण्याआधी मला एक रूपक सांगणं गरजेचं वाटतं. जेव्हा महाभारताचं युद्ध सुरू होतं त्यावेळी संजय धृतराष्ट्राला युद्धभूमीवर त्या गोष्टी जशाच्या तशा घडतात ते सांगण्याचं काम करत होता. मला वाटतं आजच्या वर्तमानात या समकालीन प्रसार माध्यमांनी हेच करणं अपेक्षित होतं, परंतु याच्या उलट घडतंय. म्हणूनच आज आपण पाहतो की या जगामध्ये होणाऱ्या रिपोर्टरच्या इंडेक्स मध्ये आपल्या देशातील पत्रकारिता खाली जाताना पाहायला मिळते. म्हणून वाटतं की भारतीय प्रसार माध्यम या देशाच्या लोकशाहीला आधारभूत नाही. मित्रांनो, आज आपण पाहतो की आजची प्रसार माध्यमं चालतात ती जाहिरातींवर. ती जर चालली असती एखाद्या कंपनीच्या जाहिरातीवर तर हे समजून घेतलं असतं. परंतु लक्षात घ्या, पहिल्या ते शेवटच्या काळापर्यंत 80% जाहिराती जर एकाच पक्षाच्या येत असतील तर ती पत्रकारिता कोणत्या तरी पक्षाची हस्तक होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच
कोणत्याही पत्रकारितेनं कोणत्याही विचारधारेकडे कोणत्याही पक्षाकडे झुकणं मला वाटतं त्या देशातील लोकशाहीला धोका असतो. कारण लोकशाहीत विरोधक जिवंत ठेवणं हे लोकशाहीच्या संवर्धनाचं सगळ्यात मोठं प्रारूप असेल असं मला वाटतं. मग जेव्हा आपण या विरोधकांना प्रश्न विचारताना आजची वर्तमानपत्र पाहायला मिळतात, म्हणजे सत्तेला प्रश्न विचारण्याऐवजी इथल्या एलओपी अर्थात विरोधी पक्षनेत्याला जेव्हा प्रश्न विचारले जातात की तुमच्या काळात तुम्ही ते का नाही केलं, त्याऐवजी आजच्या वर्तमानात सत्तेने हे करायला पाहिजे होतं, हे न करताना आपल्याला आजची वर्तमानपत्र दिसतात ना, तेव्हा वाटतं या लोकशाही संवर्धनासाठी कुठंतरी ही पत्रकारिता कमी पडायला लागली. जेव्हा या विषयाचा भारतीय शब्द आम्हाला सूचक वाटायला लागतो, कारण लक्षात घ्या ANI, BBC यांसारखे परदेशातील जेव्हा वृत्तपत्रकारे पत्रकारिता जेव्हा आपल्या देशातील सत्तेला प्रश्न विचारायला लागतात ना, तेव्हा देशातील पत्रकार कुठंतरी कमी काढायला लागतात. परंतु या सगळ्यांच्या कोलाहलामध्ये होतंय काय, तर आज सगळ्यात प्रभावी माध्यम आहे ते दृश्य माध्यम. पण दृश्य माध्यमांच्या प्राईम टाइम डिबेट किंवा वाद होतो कशावर, धर्मावर. त्यातून बाजूला तो विकास, त्या विकासावर चर्चा केली तर लोकशाहीला ती घटना आधारभूत ठरणार आहे. आजच्या वर्तमानात या वृत्तपत्रांनी या प्रसार माध्यमांनी कुठंतरी त्या विकासावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आताच माझ्या नोटीस स्पर्धक मित्रांनी बऱ्याच घटना गोष्टी सांगितल्या, परंतु लक्षात घ्या कुठंतरी युट्यूबवर एखादा व्यक्ती सांगतो ती पूर्ण पत्रकारिता नसते आणि ती पूर्णतः लोकशाहीला आधारभूत होईलच असं तरी नसतं. कारण लक्षात घ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक टाइम्स नावाचं वृत्तपत्र किंवा वाहिनी चालत असते, पण ती वाहिनी एखाद्या प्रॉमिनंट पक्षाच्या बाजूने झुकलेली असते जी त्यांना फंडिंग करते. वास्तव नाकारून आपल्याला चालणार नाही असं मला वाटतं. जेव्हा आपण या देशात पत्रकारांची परिस्थिती पाहायला लागतो ना, किंवा या देशातील पत्रकार कोणत्या तरी पक्षाचे आपल्याला हस्तक असताना पाहायला मिळतात, म्हणजे ते त्या पक्षाच्या प्रवक्त्याप्रमाणे बोलतात, मग ते विरोधातले असू द्या किंवा सत्तेतले असू द्या. मग जेव्हा रमेश कुमारांना त्यांची NDTV काबीज केली जाते एखाद्या उद्योग समूहाकडनं, त्यानंतर त्याच उद्योग समूहाची भाषा बोलली जाते आणि रमेश कुमारांना NDTVचा राजीनामा द्यावा लागतो ना, मला त्यावेळी वाटतं की पत्रकार ही वृत्तवाहिन्या कुठंतरी लोकशाहीचा आधारभूत स्तंभ असताना पाहायला मिळतात. जेव्हा आपण या सगळ्यांचा सर्वांगीण दृष्टिकोनाचा विचार करतो किंवा या देशाला दुभंगण्यासाठी म्हणजे महाराष्ट्रातून विदर्भ मराठवाडा वेगळा केला पाहिजे असा एखाद्या पक्षाचा अजेंडा पुढे चालवताना मला या देशातील वृत्तवाहिन्या पाहायला मिळतात ना, किंवा देशच नाही राहिला तर लोकशाही संवर्धनासाठी काम तरी काय करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न. हे झालं महाराष्ट्राचं. परंतु भारतापासून द्रविडाळ वेगळं करण्यासाठी सुद्धा इथे जर डिबेट घेतले जात असतील ना, तर मला या वृत्तपत्रकारितेची शोकांतिका वाटायला लागते. जेव्हा आपण या देशामध्ये वृत्तपत्रकारिता म्हणून एक आशेने पाहतो, तेव्हा टिळकांनी त्यांच्या काळात एक जाहिरात दिली होती, आम्हाला संपादक हवाय, त्याला पगार मिळेल, एक ग्लास पाणी मिळेल आणि कुठेतरी विद्रोह मिळेल, हे त्यांनी त्या जाहिरातीमध्ये दिलं होतं. मला वाटतं आता असा सच्चा पत्रकारांची कुठेतरी कमी व्हायला लागली. म्हणून आपल्या देशातील पत्रकारिता सत्तेचे हस्तक झाले, लोकशाहीला कुठेतरी बाजूला सारून. म्हणजे आपण नेपाळमधलं उदाहरण पाहिलं, त्यांना आता लोकशाही नकोय, त्यांना राजेशाही होईल. मला वाटतं उजव्या विचारसरणीकडे झुकणारी वाटचाल मला या सत्ता काळात या लोकशाहीच्या काळात वृत्तपत्रांनी महत्वाचं स्थान बजावणं गरजेचं होतं, परंतु ते हे स्थान बजावत नाही, लोकशाहीसाठी पूरक भूमिका घेत नाही. या आपल्या मतावर थांबणार या समर्थ व्यासपीठाची रजा घेतो. आभार. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.